शहर पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने 2 डबल डेकर बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला। या दोन्ही बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या होत्या, मात्र आता त्यात बदल करून डिझेलऐवजी ई बसेस देण्याबाबत आयुक्तांनी संबंधित कंपनीला सूचित केले। एप्रिल महिन्यात या दोन्ही ई डबल डेकर बसेस महापालिकेच्या ताब्यात मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मंगळवारी शहर अभियंत्याशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठक घेतली आहे। बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता ए.बी. देशमुख, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नायकवाडे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, विद्युत विभागाच्या मोहिनी गायकवाड, एमटीडीसीचे विजय जाधव, आयटीडीसीच्या स्नेहल पाटील, टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जयवंत सिंग, एमएससीबीचे अधीक्षक अभियंता एम.बी. ठाकरे, चव्हाण ऑटो व्हील कंपनीचे शकील अहमद आदींची उपस्थिती होती। डबल डेकर बस बांधणीचे काम सोलापूरच्या चव्हाण ऑटो व्हील कंपनीला देण्यात आलेले आहे। ही कंपनी टाटाची डीलर आहे। त्यांनी बसचे चेसिस डिझाइन रेडी केले असून बांधणीसाठी कर्नाटकमधील बॉडी बिल्डरला कामही देण्याचे सांगण्यात आले आहे। तसेच बसच्या फिटनेस सर्टिफिकेट बाबत देखील आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे।